जय शिवराय, जय श्रीराम, जय शिवराय। आज आपले नाना यांचा मी आज 9वा दिवस आहे। आज बघूया पुढे कसं ए आहे बोल कसा वाटतं तुला नानाचे व्हिडिओ? मस्त मस्त वाटतं तुम्हाला? बघूया काय आज आले आपल्या इकडे दोघं आहे। हा हा भेटू नंतर। हे बघा गाईस, ये बघा काय काय करते या आम्हाला आज मी माझा व्हिडिओ बघतो का? तुला कसं वाटतं माझा व्हिडिओ? छान वाटतो। तू बघतो रोज माझा व्हिडिओ? हो। हा ना मग आता उद्या तुला व्हिडिओ कधी बघणार? तू येशील आता उद्या व्हिडिओ मध्ये? बघणार का उद्या व्हिडिओ मध्ये तू? हो। पप्पी दे नानाला। कार्टून बघा काहीच आमचा। चला भेटू नंतर। माकड ये माकड, तुला कामा नाहीत का रे काय? तुला कामा नाहीत का काय? का गाईज आता आपले मामासा आलेत। मामा तुम्हाला कसं वाटतं तुमच्या भाच्याचे 1K झाले? भाच्याचे आमचे 1000 सबस्क्रायबर झाले, त्याबद्दल आमच्या भाच्याला अभिनंदन। आणि मामा खूप खूप पुढे जा। सबस्क्रायबर तुझी लवकरात लवकर सगळ्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि गाईज नवीन ब्लॉग साठी त्याला फॉलो करा। आणि पहिला ट्रॅक गाईज मी मामा यांच्याबरोबरच गेलतो लोहगडला। तुम्हाला फोटो बघायला भेटेल इंस्टा। मामा तू येते का ना? अरे तुम्ही ब्लॉग पे हाय गाइस, रिएक्शन दे 1K बद्दल। अरे कुछ रिएक्शन देने की जरूरत नाही, छा जाएगा भाई। आगरी समाज आगरी माणसाला साथ दिली पाहिजे आणि हे आता आपलं भविष्य आहे। तर मीत ब्लॉग हा पुढच्या वर्षीपर्यंत 1 मिलियन पर्यंत जाईल आणि तुम्ही तसे आशीर्वाद ठेवा। हाय विष्णू, तुझा काय रिएक्शन बोल, तुम्ही दिले बोल। काय नाही ऐसा का? आता ही तर आमची सुरुवात आहे, तुमच्या आशीर्वादाने खूप काही गाठायचं। आणि मामा यांच्या बरोबर पण ट्रॅकिंगला आपले ब्लॉग भेटतील। तुम्हाला कॉमेडी दर्शन एखाद्या गोष्टीची ऐतिहासिक माहिती हे सर्व तुम्हाला मीच देणार। नक्की नक्की। चला गाईज भेटू नंतर। हे गाईज बघा आपला परम बघतो हर्षित उठला यो 2 वाजले आता देवागड बसले। तुला काय वाटतं? देवागड दुपारी बसतं? हा आता 2 शिव्या द्या बोल। नंतर भेटू। आता 2 वाजता उठले आता। आता मी बोला बाबा, मी पण 4 वाजता झोपले 5ला, तरी मी उठले लवकर यायचे। चला गाइस नंतर भेटू। साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए तो। A few moments later. गाइस आपले मित्र आले, भाऊ आपला तन्मय आणि निशान। निशान मोठा झाला ना जाम। निशान मोठे आयफोन भेटला त्याच्यात लक्ष नसतं आणि भावानं विसरलाय। पहिल्यांदा घरी म्हणजे घरात आले हे दोघं नाही, एक तन्मय निशान यायचा तरी पण म्हणजे काही पण। हा तर भेटू नंतर। आपले भाऊ चाललेले आहेत। बाय बाय गाईस। तर गाईस आता वाजले 7 आणि आपली चालू आहे आरती। आरती करू नंतर भेटू। हाय गाईज, तर आता आमची आरती झाली मगाशीच आणि आता आम्ही सगळे रूम मध्ये बसून आहोत, काय टाइमपास करतो। बघितलं बघा, दाखव गाणी बंद कर, गाणी बंद कर, गाणी हा बघा। हा तर आता शॉर्ट्स बघतोय। बघा 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 असं बघते रागात। तर आज मी पहिल्यांदा याच्या ब्लॉग हा माझा नाना। आता मला काहीतरी दाखवतो। छोटा ब्लॉगर बोल काय बोल। तर हा याने फक्त 2 ते 3 महिन्यात 1 लाखच्या वरती केले याने। 1 लाख? 1 लाखच्या वरती रा 1000 बोलतात। 1000 तर हा
few moments later. तर गाईज आता आलोय दुसऱ्या घरात. मी बस दा तिथं आपली इज्जत गेलेली आहे उन्हा गेलो तर आपण इकडे आलेलो या घरात. हा ती टाकली ना आता टाकील तर भेटूया जरा वेळात माझ्या करून. गाईज आपण परत एकदा सनी दादानी आम्हाला कंटाळा आणले हारून हारून. सनी दादाचे पैसे काढायला आलं. आता सनी दादाने इमेश आहे माझ्याबरोबर आणि पैसे काढायला आलोय काटेईवर. आणि आता जस्ट आम्ही बघितलं जाताना गाडीत पेट्रोल नाही. जे होईल ते होईल बघू. रास्ते की परवाह करूंगा तो मंजिल बुरा मान जाएगी. आम्ही काटेईवर आलो नॅचरल फ्रेशवर. तो पण काटेईच आहे पण आता तिकडे पैसे नाही निघले. आता आम्ही दुसऱ्या एटीएम मध्ये आलो. सनी आता तुम्ही तर आम्हाला हैराणी आणली आहे भाई. जागरणाच्या दिवसात तू आम्हाला एटीएम मध्ये पाठवता. एटीएम मध्ये जागरण करू का आम्ही? आम्हा काहीच बघू इथं निघतात का. हिमेश आणि मी वैतागलोय बघूया. जय श्रीराम. एटीएम पहिल्यांदाच चालवला आलतो. याला चालवायला येतं मला वाटलं यो पण चालवी. पैसेच नाही काढले फक्त ही बघा ही फक्त पावती दिली. काही पिन टाकला पैसे नाही काढले. म्हणजे काय काय बोलायचं आहे ना. मला वाटतं का थांब भेटू काय पैसे काढल्यावर. आणि जाम हैराण झालेलो आहे. आता पण या एटीएम मध्ये आलो आम्ही. 3000 रुपये इथं बघा. 3000 रुपये बिल आले. पैसे नाही आलं. त्याला मेसेज पण नाही केला. बिल कसा आला मग. आता त्यात कोणची चुकी नाही. आता बघू कसं काय होतं. परत आमचे भाऊ सेव्हिंग करंट नीट करा. चाकटी खाली वाढी. 4,000 ना. अरे 3000 ना. मी दोघं नाकाम राहिलेले आहेत पैसे काढण्याची. चावी घेतली. चावी घे. तर आम्ही चाललोय घरी. नको 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 ट्राय करू. नको 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 भाई. 3दा चिठ्ठी निघली. ए नको 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 नाही ऐकणार. चला गाईज आपण चाललो आपल्या बाईकवर. आपण आहे आता काटेईवर. चला जाऊया. A few moments later. टेक 2 पैसे काढायचं. टेक 2 आणि आम्ही चाललो आता मौत घेऊन. आणि ड्रायव्हर आमचा भेटलो तो व्लॉग येईल. जर नाही राहिलो तर जुनेच व्लॉग बघा. फक्त फॉलोवर वाढवा. भेटू जरा वेळेला. केसांवर जरा कमेंट करा. त्याला गाडी केसाला म्हणतो. एवढा मोठा हो सनी. आता जाऊ दे आता काय बोलणार. बघितला काय गाडी घेतली तर घेतली. चला आता जाऊया. A few moments later. झाले आता 2 वाजता पण पत्ती गेलते. 2 वाजलेत आणि पत्ती गेलते. तुम्हाला कसा वाटला पावभाजी काही यांनी पावभाजी बनवली. या हातातली चाव विकास पाटील. विकास ऐकलं कर. येस याच्यामुळे पावभाजी नाही पाव गरम करत त्यांनी. पाव पण पावमुळे पण टेस्ट आली ना. हा ठीक. तर मी भूषण ठाकूर. मी सांगतो का पावभाजी मयूर पाटील पडले गावातले युवा नेतृत्व अतिशय सामाजिक कार्यकर्ते मयूर पाटील मॅक मयूर यांनी पावभाजी बनवली आणि भाजी अतिशय सुंदर अशी होती. मयूर पाटील यांचं खूप खूप धन्यवाद. तसंच त्यांना सुमित पाटील यांनी सहकार्य केला व आम्हाला पावभाजी खायला भेटली. आज याबद्दल आभार असणार. अजून काय बोलू. काही बोलत नाही. व्लॉगला सबस्क्राईब नका करू. अनसबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. लाईक करा. कारण पडले गावचं नाव आहे ना सगळे खराब करतो. मी कारण पण तिथे बोललास तू कुठं. कारण तुझा काय मत होता. पावभाजी खाल्ल्याबद्दल. पावभाजी झाली 100. पावभाजी झाली 100 एकदम मस्त. मयूर पाटील काय बोलतो. प्रयाग पाटील बघा. प्रयाग पाटील आमचे प्रणिता नीलपत्ती दाखव. नील ब्लॉग. नील ब्लॉग मध्ये पत्ती दाखव. अरे पत्ती दाखव ना. जिंकणार तर तूच भाऊ.
बघा guys. करत होती इथं आताच पैसे आलेले आहेत नीलकडे. एका दुरुस्ती व्हिडिओ घेतला, नंतर भेटू. आजचा ब्लॉग इथे एंड करू. जय शिवराज, जय श्रीराम, गुड नाईट.